सांगतो, ज्या दिवशी उद्धव साहेबांची शपथ झाली त्यावेळेला रश्मी वहिनींनी मला त्या समारंभामध्ये सांगितलं की तुम्ही शाल घातलीच साईबाबांची आणि आमचे साहेब मुख्यमंत्री झाले. विसरतात तुम्ही, आम्ही विसरत नाही. आणि साईबाबांची शिकवण अशी आहे की आम्ही कोणाचं वाईट करत नाही. आजसुद्धा तुमच्याबद्दल माझ्या मनात काय वाईट नाही. हे सांगायला का लागलं? तुम्ही इथे येऊन मला गद्दार म्हटलं म्हणून, तुम्ही इथे येऊन मला खोके म्हटलं म्हणून. माझ्याकडे सगळ्या इन्फॉर्मेशन असतात, पण मी तुमच्यावर कधी आरोप केलेला नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, गद्दार मी म्हणू शकत नाही का? मी कृतज्ञ का म्हटलं? कृतज्ञ हा चांगला शब्द आहे मराठीमधला. मी तुमच्यासाठी जे केलं त्याच्या 10% सुद्धा तुम्ही माझ्यासाठी केलेलं नाही. मी कॅबिनेट मंत्री होणार होतो, तुम्ही मला राज्यमंत्री केला, मी तक्रार केली का? मी उत्कृष्ट राज्यमंत्री असताना मला कमी केलं, मी तक्रार केली का? तुम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार काय? तुम्ही मला निवडून आणलं. मी पूर्वीपासून आमदार होतो. तुम्ही मला आपल्या पक्षात घेतल्यानंतर तुमच्या पक्षाची 1,10,000 मतं वाढली. तुम्हाला काय नाही वाटत त्याच्याबद्दल? माणुसकी आहे की नाही? शेवटी माणुसकी आहे म्हणून मी तळमळीने बोलतो. मी एकही शब्द वाईट बोललेलो नाही आजच्या मुलाखतीमध्ये. एक लक्षात घेतलं पाहिजे, किती खोटं बोलाल सिद्ध करून दाखवतो मी. त्यावेळेचं कागदपत्र तुम्ही चेक करा. खरोखर 1,10,000 मतं वाढली की नाही? तुमचे खासदार निवडून आले की नाही? नाहीतर मागच्या वेळेला वैभव नाईक पराभूत झाले होते ना, त्यांना सुद्धा काही % मतं वाढली की नाही माझ्या लढ्यामध्ये? त्यावेळेला तुम्ही सभा घेतली आणि सांगितलं काय दीपक केसरकरांच्यामुळे आमची विजय झाला म्हणून. मग त्यावेळीचं रेकॉर्डिंग काढून त्यांना दाखवलं पाहिजे. मग मी काय गद्दारी केली? तुम्ही कधी भेटत नव्हता. अहो मी वर्षाच्या समोरच्या ह्याच्यावर 2-2 महिने उभा राहिलेलो आहे. 2-2 महिने उभा राहिलेलो आहे. कोकणी मनुष्य असा अपमान सहन करत नाही. तरी पण ज्यावेळेला मला फोन आला निघायचं आहे म्हणून, मी उद्धव साहेबांना जाऊन भेटलो. त्यांना सांगितलं की सगळ्या लोकांना परत बोलवून घ्या, आपण याच्यामधून तोडगा काढूया, तुम्हीच मुख्यमंत्री राहा. त्याला तुम्ही काय सांगितलं? तुम्ही स्वतः निघून जा. हे कुठलं वागणं आहे? आणि मग तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता. काय अधिकार तुम्हाला? कोणी दिला हा अधिकार? मी काय तुमच्याकडे लाचार म्हणून आलो होतो? तुम्ही 4 वेळा फोन केला मला पक्षामध्ये ये म्हणून, आणि मला ऑनरेबली शेवटी पंतप्रधानांनी पंतप्रधान असतात, त्यांच्या हस्ते मी प्रवेश केला असतो, मी राजकीयदृष्ट्या मोठा झालो असतो ना. आज शिंदे साहेबांनी माझ्याकडून 1 रुपया सुद्धा न घेता मला मंत्री बनवलं. मग तुम्हालाच का पैसे लागतात? याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे. माझ्याकडून लिटरली 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही शिंदे साहेबांनी. मला एवढा मोठेपणा दिला, मला पक्षाचा प्रवक्ता बनवला, मला मंत्री बनवला. काही अपेक्षा नाही, 1 रुपयाची अपेक्षा नाही. कसल्या खोक्याच्या गोष्टी करता तुम्ही? आणि मग तुम्ही तुमचे चांगले वेलविशर गमावता. मी तुमच्याबद्दल एवढा आदर ठेवलेला आहे त्याचा अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. मी तुमच्याबद्दल एवढं चांगलं बोललो. एवढंच नाही तर मी ज्यावेळेला आसामवरून परत आलो आणि मी ज्यावेळेला भाषण केलं BJP आणि शिवसेनेच्या आमदारांच्या समोर, त्याला सांगितलं की आम्ही आमचं कुटुंब सोडून आलेलो आहोत, आमच्या कुटुंब प्रमुखाचा अपमान होता कामा नये. कशासाठी मी सांगितलं हे सगळ्यांना? दुसऱ्या दिवशी त्यांच्याविरुद्ध स्टेटमेंट काढलं गेलं. ते स्टेटमेंट काढल्यानंतर मी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललो आणि ज्यांनी स्टेटमेंट काढलं होतं त्यांनी आपलं स्टेटमेंट मागे घेतलं. आम्ही तुमच्या मोठेपणासाठी एवढं करतो आणि तुम्ही वाटेल देऊन आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या लोकांशी बोलणार, हे योग्य नाही.